अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं। याशिवाय त्यांच्यासोबत आलेल्या काही आमदारांना मंत्रिपदही देण्यात आले। अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची डोकेदुखी वाढली आहे। राष्ट्रवादी कोणाची याबाबतचा निर्णय आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत। दरम्यान शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवर नुकतीच नार्वेकर यांनी सलग सुनावणी घेतली। त्याचा निकाल 31 डिसेंबर पर्यंत अपेक्षित होता, परंतु निकाल वाचण्यासाठी नार्वेकरांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला। त्यानुसार आता यावर 10 जानेवारी पर्यंत निर्णय अपेक्षित आहे। तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी प्रकरणावर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणी सुरू होणार आहे। त्यामुळे या सुनावणीत आता काय युक्तिवाद केला जाणार तेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात अपात्र ठरतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे। त्यामुळे येत्या 10 जानेवारीला नार्वेकर या प्रकरणाबाबत काय निर्णय देणार त्याकडे लक्ष आहेच। यातच शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही सुनावणी नार्वेकर घेणार असून याही निकालाकडे लक्ष लागून राहणार आहे। त्यामुळे शिंदे यांसह अजित पवार देखील अपात्र होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे।